फाडून टाकले आणि मारून त्याला काय केलं, रस्त्यात फेकून दिलं. किती लोक त्या ठिकाणाहून आले गेले, परंतु त्यांनी काय केलं, तिकडे तोंड करून निघून गेले. आज आपल्याला पण असंच वाटतं, एखादा जर सपडलेला आहे तर काय होतं की लवकर त्याला, आता समजा रस्त्यावरती एखादा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि ती व्यक्ती पडलेली, त्याच्याजवळ लवकर कोणी जातच नाही. नको 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 आम्ही सगळं पडू असं म्हणून काय करतात, सगळेजण तिथून निघून जातात. आणि त्या व्यक्तीला त्यावेळेला गरज असते की कोणीतरी पटकन उचलायचं आणि त्याला हॉस्पिटलमध्ये न्यायचं. एखादा असा असतो रस्त्यावर पडलेला की त्याला मग पटकन उचलायचं आणि हॉस्पिटलला घेऊन जायचं. तर हे नाही करत कोणी, सगळेजण बघतात आणि निघून जातात. कोणतीही घटना असू द्या, कोणतीही घटना असू द्या, कोणी कोणाला मारत आहे, कोणी कोणाच्या बायकोला मारत आहे, किंवा कोणी कोणाला हे करत राहिले, कोणी कोणत्या माणसाला मारत आहे, किंवा कोणाला, त्याच्यामध्ये कोणी जाणारच नाही, कारण की उलट ते त्यालाच मारत, अशी कंडिशन. आणि म्हणून या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की एक चांगला शंभरणी तो, की त्याने काय केलं, त्या माणसाला ज्याला आर्धमेला करून लोकांनी टाकून दिलं होतं, त्याला काय केलेलं आहे, त्याने उचललं, खांद्यावर टाकलं आणि एका उतार शाळेमध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याच्या जखमेवरती मलम लावला आणि त्याला काय केलेलं आहे, तेल लावलं आणि त्या माणसाला पैसे दिले की बाबा याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यांनी काय केलेलं, एक चांगल्या मनुष्याचा आदर्श त्या ठिकाणी, म्हणून बायबलमध्ये त्याचं नाव आहे. परमेश्वर काय म्हणतो, आपल्याला हे शिक्षण देतो, परमेश्वर आपल्याला हे शिकवतो, प्रभू येशू हे शिकवतो. ह्या ठिकाणी चांगला शंभरणी त्याला म्हणतात. त्या व्यक्तीला उचललं, त्याने त्याची मदत केली आणि त्याच्यानंतर तो गेला. त्याच्या आधी कितीतरी लोक असे असतील, आज मी बघितलं की कोणी कोणाला जाळते, कोणी कोणाला मारते आणि व्हिडिओ काढणारा व्हिडिओ काढत नाही, पण त्या परिस्थितीत जाऊन वाचवत नाही किंवा मग कोणाला आणत नाही की बाबा ह्याला वाचवा. किंवा अशा घटना मी बघितल्या की मरते मरू द्या, मारते मारू द्या, पडलेला आहे पडू द्या. आज ते प्रेम जे प्रभू येशूने शिकवलेलं आहे, ती दया कुठं गेली आणि ही कठोरपणा, ही दुष्टपणा मनुष्यामध्ये कुठून आलेला? हा दुष्टपणा जो आलेला आहे तो सैतानापासून आहे. कारण की मनुष्याला परमेश्वराने आपल्या प्रतिकृतीचं बनवलेलं आहे, त्याच्या जीवनाचा श्वास फुटला. पण माणसाच्या जास्तीत जास्त कल्पना विचार जर पाहिले तर सगळे वाईट 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 वाईटच असतात. आणि त्याच्यामध्ये जर कोणी चांगलं असत तर त्याला चांगलं राहू देण्याची कॅपॅसिटी नसते. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आज आम्हाला काय करायचं आहे, एक चांगला व्यक्ती ज्याच्यापासून लोकांना फायदा होईल, नुकसान होणार नाही. जो सगळ्यांना दिसेल प्रार्थना करणे, जर आम्ही करू शकतो, आमची कॅपॅसिटी आहे तर मदत करणे, पण मदतच करणे. जर आम्हाला आम्ही काय करू शकतो चांगलं तर चांगलं करा, वाईट करून काय फायदा? वाईट करून आम्ही काय घेऊन आलो सोबत आणि काय घेऊन जाणार? आम्ही जे जीवनामध्ये कमवतो तेच आमच्या सोबत जाणार आहे. मग ते चांगली कृती असू द्या किंवा ती वाईट जाणार आहे. एवढीच गोष्टी आमच्या सोबत जाणार आहेत की आम्ही ह्या जगामध्ये असताना काय मिळवलेलं आहे. बघा तुम्ही, कोणीही कितीही श्रीमंत असलं तरी त्याचा 1 रुपया बी त्याच्या सोबत जाणार. भिकारी बी त्याच पद्धतीने मरणार, श्रीमंत बी त्याच पद्धतीने मरणार. मग जर आम्ही सोबत जर घेऊन जाणार आहोत तर काय? आम्ही जगात असताना जी कृती केलेली आहे, जी वागणूक केलेली आहे, जी मिळवलेलं आहे तेच आम्हाला घेऊन जायचं आहे. आणि त्याच्याद्वारे आमचा न्याय प्रभू येशू करणार. त्याच्याद्वारे आम्हाला जे मिळणार आहे ते आम्हाला मिळणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आम्हाला ठरवायचं आहे की आम्हाला कोण बनायचे.
एक चांगला व्यक्ती की एक वाईट व्यक्ती? आज मनुष्याचं जीवन अनमोल आहे, एकच जीवन आहे है ना? 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्ष, जगू घ्या 100 वर्षापर्यंत. आज किती असे आहे की जे कमी वयामध्ये मरण झाले, हे झाले, ते झाले. तुम्ही मला सांगा, मरून गेले, त्यांनी काय जीवन पाहिलं का? संपलं त्यांचं, तिथंच सगळं संपलं. तर मग हे देवाने दिलेलं अनमोल जीवन जर आम्ही कोणाला जीव देऊ शकत नाही तर ते घेण्याचा अधिकार आम्हाला आहे का? जर आम्ही कोणाला चांगलं देऊ शकत नाही तर वाईट देण्याचा अधिकार कोणी दिला? परमेश्वर पापाचा द्वेष करतो, वाईटाचा द्वेष करतो. तो मनुष्यावरती प्रेम करतो पण वाईटाचा तो द्वेष करतो. की ह्या जगामध्ये आम्ही चांगलं ते करा आणि खास करून परमेश्वराला आवडेल ते करा. परमेश्वराला आवडेल ते करा. आज आम्हाला माहिती नाही, ठिकठिकाणी खूप हे होते. प्रभू येशू लवकरच येणार आहे, त्याचा येण्याचा समय आपल्याला माहित नाही, ती वेळ माहिती नाहीये. तो कधीही येऊन जाऊ शकतो. म्हणून नंतर काय करायचं? म्हणून नंतर काही आपल्याला नाही चर्चमध्ये जायची गरज आहे. नंतर मग संकट जगामध्ये येतील, त्यावेळेला चर्चमध्ये बसून काय करणार? तुम्हाला नाही तर चर्च राहतील, नाही कोणी पास्टर राहतील. हा, जे खाली राहिले ते किती बायबल घेऊन बसले, काही फायदा नाही ना, काहीच नाही. तर ह्या क्षणामध्ये खास करून आम्हाला प्रभूच्या अधिक जास्त जवळ जाण्याची गरज आहे, जास्त त्याला वेळ देण्याची गरज आहे. आणि एवढंच बघू आपण की आम्हाला एक चांगला व्यक्ती बनायचा आहे. चांगला व्यक्ती, एक चांगला शंभरप्रमाणे. प्रेज द लॉर्ड.